सगळे तण कायमस्वरूपी कसे खतम करायचे आपल्या सीझन पुरते, त्यात पहिलं काय आपण करतो, टोकणणी केली, गोल मारला तर बरेचसे तण म्हणजे 20 दिवस पहिल्यांदा आपल्याला काही तणांचा त्रास होत नाही. त्याच्यानंतर 20 दिवसांनी 25 दिवसापर्यंत आपल्याला खत देतो आपण. ते खत द्यायच्या अगोदर ते म्हणाले, खत द्यायच्या अगोदर जे काही बारीक सारीक उगवतंय तेव्हाच त्याला मारायला पाहिजे. अगदी बारीक असताना सुद्धा ते 1 इंचापेक्षा जास्त मोठं होऊ द्यायचं नाही. असं पूर्व आपण काय काम केलं, गोलनी काम केलं. परंतु उगवण पश्चात ते केव्हा, खत द्यायच्या अगोदर जी 2 रामबाण औषधं मारायची आहेत, त्याच्यामध्ये एक आहे अल्मिक्स आणि दुसरं आहे नॉमिनी गोल्ड, याचं मिश्रण हे आपल्याला फवारायचं आहे. आता हे उगवण पश्चात जेव्हा आपण फवारतो तेव्हा तण असेल साधारण एवढं बारीक आणि भात असेल एवढं. आपल्याला भीती वाटेल भाताच्या आपल्या रोपानं मार बसेल का, तर तो मार बसणार नाही असं त्यांनी सांगितलं. मग आता हे सगळ्यामध्ये हे जे मिश्रण करायचं आहे तो पंप पाठीवरचा 15 लिटरचा ना, 15 लिटरचा डोस त्यांनी सांगितला. 15 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 2 औषधाचं मिश्रण करायचं आहे. तर ते कसं करायचं की 15 लिटरचा पंप घेतला, अर्धा पंप हे पाणी आपलं स्वच्छ पाहिजे. अगोदर पहिले अर्धा पंप पाणी भरायचं, 10 मिली नॉमिनी गोल्ड त्या 15 लिटर पाण्यात टाकायचं, सगळं विसरून घ्यायचं परत ते. तर ते नॉमिनी गोल्ड 10 मिली पडलं. आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 ग्रॅम अल्मिक्स टाकायचं. आता 1 ग्रॅम कसा टाकणार म्हणून त्याची आयडिया आपली सगळ्या शेतकऱ्यांना समजणारी साधी, 8 पेले पाणी घ्या वेगळ्या भांड्यावर. भांडं कसलं घ्याल, प्लास्टिकचं. म्हणजे आपल्याला मेटलचं, तांबं, पितळ असली भांडी घेऊ नका, ॲल्युमिनियम असलं नका घेऊ. प्लास्टिकची छोटी बादली घ्या, त्याच्यामध्ये 8 पेले पाणी टाका. आणि त्यांनी सांगितलं अल्मिक्सची पुडी ही किती ग्रॅमची आहे बघा, 8 ग्रॅम. एवढंच ती पुडी कापायची, त्याच्यात टाकायची, 8 पेले पाण्याचं वेगळं भांडं त्याच्यात टाकायची, टिचकी मारून सगळी पावडर खाली पाडून घ्यायची आणि ते सगळं मिश्रण तयार करायचं. म्हणजे ते किती झालं, 8 पेले, बरोबर. 8 पेले मिश्रण तयार झालं. आता तुम्ही फवारताय, मग त्यातलं 1 पेला घ्यायचं आणि ते ह्या पंपात टाकायचं. 10 मिली नॉमिनी गोल्ड, 10 मिली स्टिकर आणि अर्धा हा पाणी, हे ज्याच्यामध्ये त्याच्यात 1 पेला हे अल्मिक्सचं पाणी टाकायचं, व्यवस्थित ढवळायचं, सगळा पंप फुल करायचा, पाठीवर घ्यायचा आणि बरोबर पुढल्या पावली सगळं, मागल्या पावली नको, ते पुढल्या पावली फवारा. कारण त्यावेळेला शेतामध्ये पाणी असतं, चिखल असतो व्यवस्थित. हे बघा, हा स्पीड महत्त्वाचा आहे. या स्पीडनी ते फवारलं पाहिजे, बरोबर. हा स्पीड बरोबर आहे. हां, हा स्पीड असा ठेवा. आणि खूप लोक काय करतात, असं ठेवतात नोझल फार वरती, असं नाही ठेवायचं. अगदी नोझल जे आहे तो फवारा अगदी त्या जवळजवळ जमिनीला चिकटवून असा ह्या स्पीडनी फवारा त्याला. आणि त्याला जर बॅटरी ऑपरेटर असते ना, या स्पीडनी फवारा. ह्या पद्धतीने तुम्ही केलं की मग 2 दिवसांनी पाणी बांधून ठेवा. हे जर काम झालं पाणी बांधायचं वगैरे, तर तुम्हाला त्याच्यानंतर हे म्हणतात ती सगळी तुमची रामबाण इलाज आहे. तुम्हाला कोणची काळजी करायचं कारण नाही.